नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत। तर इकडे आता नयनतारा समोर अनिका, कामिनी आणि रागिनी यांनी केलेला फ्रॉड समोर आलाय। त्यानंतर हा फ्रॉड समोर आला तो म्हणजे कमळीने समोर आणलेला आहे। त्यानंतर नयनतारेने कोणताही पुढचा मागचा विचार न करता तिघींना चांगली अद्दल घडवली, ती म्हणजे जन्माची, आणि कमळीची बाजू ठामपणे घेतली। काय झालं, कसं झालं हे आपण या भागामध्ये पाहूया। तर मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की अनिकाने आता प्राजक्ताचं चरणसोबत एक विचित्र व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो नयनताराला दाखवलेला आहे की नयनताराला असं बोललं आहे की ऋषीसोबत माझं लग्न लावून दे, नाही तर हा मी सोशल मीडियावर पोस्ट करून तुझ्या मुलीला व्हायरल करून टाकील, असं ती अनिका नयनताराला म्हणत असते। तेव्हा तिला ब्लॅकमेल करत असते। नयनताराकडे आता कोणताही पर्याय नसता, कारण की आपल्या घरची इज्जत आपली मुलगी, म्हणजे तिचा व्हिडिओ असा सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी दिल्यानंतर आता नयनताराकडे कुठलाच म्हणजेच कशाच प्रकारे दुसरा काहीही पर्याय उरलेला नसतो। म्हणून ती आता अनिकाच्या आईला म्हणते की ठीक आहे, मी तुझ्या मुलीचं लग्न माझ्या ऋषीसोबत लावून देतो। म्हणून आता अनिकाचं लग्न ऋषीसोबत लावायला निघते, म्हणजेच एंगेजमेंटच्या दिवशी आता खुलासा होणार असते। इकडे ज्या वेळेला नयनताराला समजतं की अनिकाने हा व्हिडिओ बनवला आहे आणि ती व्हायरल करणार, म्हणून ती लग्नाला परवानगी देते। तर आता दिवस असतो तो म्हणजे एंगेजमेंटचा। त्याच वेळेला आता इकडे कमळी जो पेन ड्राईव्हमध्ये ऋषीच्या बहिणीचा व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ ओरिजिनल असतो पण पेन ड्राईव्ह शोधते। पण इकडे ज्या वेळेला अनिकाला समजतं की कमळीने हा पेन ड्राईव्ह शोधलेला आहे, त्यावेळेस ती त्या रूमला आग लावून देते। रूमला आग लावून दिल्यावर ती तरीसुद्धा कमळीले नेटाने त्या रूममध्ये आतमध्ये जाते आणि कसा बसा करून त्या आगीच्या रूममध्ये पेन ड्राईव्ह शोधते। तो पेन ड्राईव्ह घेऊन कमळी ही बाहेर येते आणि अनिकाने तिकडे आग लावून टाकली असते। तो पेन ड्राईव्ह जळण्याचा प्रयत्न करत असताच कमळी आगीत घुसून तो पेन ड्राईव्ह काढतो। तितक्यात तिथं ऋषी येतो। ऋषी आल्यावर ती मग आता ऋषीला सांगायला लागते, काय आहे हे सर? कमळी सांगायला लागतात, हेच आहे तुमच्या लग्नाचं सत्य। ऋषी म्हणतो, मला खरं तर हे लग्न करायचं नाही आहे कमळी। यावरती कमळी सांगते, तुम्हाला हे लग्न करायचं सुद्धा लागणार नाही आहे सर, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, मी अनिकाला चांगला धडा शिकवणार आहे, असं ती आता ऋषीला बोलते। त्यानंतर मग कमळी ते सत्य इकडे समोर आणते, ते म्हणजे आता इकडे नयनताराला सगळ्याला सांगते की ही मुलगी मला ब्लॅकमेल करत होती। या मुलीने मला ब्लॅकमेल करण्यासाठी माझ्या मुलीचा आणि तिच्या मित्राचा एक घाणेरडा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ दाखवून ही मला ब्लॅकमेल करत होती, आणि म्हणून नाहीतर मी हिचा कधीच माझी सून करून घेणार नव्हती, कारण अशी मुलगी माझ्या ऋषीच्या आयुष्यात यावं असं मला कधीच वाटत नाही। आणि आई, तिची आजी सुद्धा अनिकासोबत आहे असं ती सर्वांना सांगते आणि या दोघीसुद्धा सामील आहेत। मला काही दिवसापूर्वी समजलं, म्हणजे 5-6 दिवसापूर्वी हा व्हिडिओ मला दाखवला होता अनिकाने, आणि त्यावेळी जेव्हा हिने व्हिडिओ दाखवला तेव्हा मला वाटलं की हीच या सगळ्यामध्ये आहे। पण त्यानंतर मला कळलं की अनिका सोबत तिची आजी आणि आईसुद्धा आहे, आणि त्यावेळेस यांनी मला सांगितलं, तू लग्न करून दिलं नाही ऋषीसोबत अनिकाचं तर मी हा व्हिडिओ व्हायरल करीन, म्हणून मी या लग्नासाठी होकार दिला, असं आता सांगत असते सर्वांना। तर आता कमळीने मला वाचवलं, कारण कमळीने सांगितलेलं असतं की ज्या तुमच्या मुलीचं या पेन ड्राईव्हमध्ये जो काही व्हिडिओ आहे तो मी अनिकाजवळून शोधून आणला आहे, म्हणून कमळीने या सगळ्यामध्ये आता आमचा जीव वाचवला, आम्हाला या सगळ्यामधून सावरलं। मग मागच्या वेळेला सुद्धा कमळी आमच्या इथे आली होती आणि त्या वेळेला हिनेच माझ्या मुलीसाठी घाणेरडं स्थळ या लोकांनी आणलं होतं, आणि हिनंच आम्हाला त्या मुलाचं सर्व जे काही सत्य आहे आमच्यासमोर आणलं होतं, असं ती आता म्हणू लागते। तर आम्हाला बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे तो प्रयत्नसुद्धा आता आम्ही हाणून पाडलेला आहे, आणि काही झालं तरीसुद्धा या अनिकेला मी सोडणार नाही। तितक्यातच तिथे अन्नपूर्णा येते आणि या तिघींना मी सोडणार नाही। तितक्यात तिकडे अन्नपूर्णा येते आणि खरंच अन्नपूर्णा आजीला सांगायला लागते की नयनतारा, खरंच मला माफ कर गं, म्हणजे अशी माझी नात कधी करणार मला वाटलंच नाही, करू शकत नाही, सहन करू शकत नाही। तेव्हा नयनतारा म्हणते की अन्नपूर्णा मॅडम, तुम्ही तिला समजावून सांगा, असं करणं ठीक नाही आहे, पण आता मी तिला सोडणार नाही आहे। तुम्ही तुमच्या नातीला जर का वेळेतच लगाम घातली असती तर आता ही इथपर्यंत पोचली नसती, असं नयनतारा
अन्नपूर्णा मॅडमला म्हणते. यावरती अन्नपूर्णा मॅडम म्हणते, पण तुमचे खरं तर मला या मुलीमध्ये दिसतच नाही. अन्नपूर्णाला म्हणते नयनतारा, मला तुमचे संस्कार दिसतच नाही, ते दिसतात या कमळीमध्ये. म्हणजे मी हिला इतक्या पद्धतीने प्रत्येक वेळेला ती माझ्या घरी आली पहिल्यांदा तेव्हापासून मी तिला हाकलून लावलं आणि तेव्हासुद्धा तिनं जे काही बोललं त्यानंतर खरं तर मी तिला कित्येक वेळेला कितीतरी काहीतरी बोलले. तिचा प्रत्येक वेळेस मी अपमान करत आले, तरीहीसुद्धा हिने माझी मदत केलेली आहे. आज या सर्वात मोठ्या प्रॉब्लेममधून हिने मला वाचवलेलं आहे, तर माझ्या प्राजक्ताला वाचवलं आहे. मला खरंच या गोष्टीचा इतका हेवा वाटतो ना की मी कशी काय या सगळ्यामध्ये इतके चुकले आणि इतक्या पद्धतीने मी अशा प्रकारे तिच्याशी वागले. मला तर खरंच कळत नाही, पण आजही गप्प बसणार नाही. प्रत्येक वेळेला मी विचार केलेला असतो. पण आता नयनतारा म्हणते, अन्नपूर्णा मॅडम मला सांगा मी काय करू? मी या तिघींना सोडणार नाही, कारण आज यांनी माझ्या घरची इज्जत बाहेर काढायला निघालेल्या होत्या. मी यांना बिलकुल सोडणार नाही. त्यावर अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघ नयनतारा, मी यामध्ये काहीही बोलणार नाही. तू या तिघींना काय शिक्षा देशील, काय शिक्षा देऊ करतं त्याच्यात मी काहीही तुला बोलणार नाही आहे. तुला जे वाटणार आहे ते तू करू शकतंस. तेव्हा नयनतारा सांगायला लागते, हो एकाच वेळेला मी या तिघींना जेलमध्ये पाठवणार आहे, म्हणजेच मी यांची पोलीस कंप्लेंट करणार आहे. रागिनी आणि कामिनी, आणि खरंच रागिनी तुला इतकं चांगलं घर मिळालेला आहे, इतका चांगला संसार लाभलेला आहे, तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये आता आपल्या मुलीला बिघडवायला कमतरता बिलकुल ठेवलेली नाही आहेस. आपल्या मुलीला बिघडवलंस, आपल्या मुलीला बिघडून जे काही आता वागलीस ना त्या सगळ्या गोष्टी मग आता कळालेलं आहे आणि मी बिलकुल तुला सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग लगेच आता गोष्टीकडे करतात. त्यानंतर कामिनी रागिनी आता अनिका जेलमध्ये पाठवण्यासाठी निघालेले असते, ते म्हणजे नयनतारा. त्यानंतर राजन सांगायला लागतो, यावेळेस मी बिलकुल तुमची साईड घेणार नाही आहे आणि मी सुद्धा मध्ये पडणार नाही आहे की हा नयनतारा मॅडमचा निर्णय आहे की तुम्ही यांना काय शिक्षा देतात. तर कमळीच्या हातामध्ये तो पेन ड्राईव्ह असतो. कमळी तो पेन ड्राईव्ह आता इकडे नयनताराकडे देते आणि सांगायला लागते, नयनतारा मॅडम मला काय वाटतं की तुम्ही या तिघींना यावेळेस माफ करा. तुम्ही यांना अशी पोलिसांच्या जवळ देऊ नका, प्लीज तुम्ही यांना माफ करा. तेव्हा नयनतारा म्हणते की अगं ही अनिका तुझ्यासाठी किती तुझ्यासोबत घाणेरडी वागली आहे, किती कटक कारस्थान रचून नेहमी तुझा अपमान करत आलेली आहे आणि तरीहीसुद्धा तू हिला माफ करा अशी मला सांगतं, मी माफी द्यावं असं तुला वाटतं. अगं तू किती चांगली आहेस असं नयनतारा कमळीला म्हणते. तर आता तू कशी बनलेली आहेस मला कळतच नाही, तरीसुद्धा तू सांगितलं की हिला सोडून द्या. कसं हिला सोडून देऊ असं म्हटल्यावरती ते सांगते. कमळी म्हणते, जाऊ द्या ना मॅडम, तुम्ही नका करू. याच वेळेला आता इकडे नयनतारा विचार करते, खरंच या कमळीचं सत्य आता आपल्याला शोधायलाच पाहिजे की इकडे गोड मुलगी हिला म्हणजे आपल्याला कधीही अशी लोक आवडत नाही, तरीसुद्धा आपल्याला ही आवडायला लागलेली आहे. तर राजन सांगायला लागतो, खरं सांगू का तारा, तर तू म्हटलीस ना नयनतारा की कमळीमध्ये माझे गुण दिसतात, तर मला सुद्धा दरवेळेला जेव्हा मी कमळीला पाहतो ना तेव्हा कुणाची तरी आठवण येते आणि कमळीचे संस्कार पुन्हा एकदा उभरून येतात. खरं तर कमळी आता इकडे मला माझ्या मुलीसारखीच वाटते असं म्हणत असताना सगळं अन्नपूर्णा ऐकत असते आणि अन्नपूर्णाच्या मनामध्ये सतत एक विचार येत असतो, नाही काही झालं तरी राजन जे काही बोलतोय ते मला सुद्धा पटतंय. या कमळीचं सत्य शोधून काढलंच पाहिजे आणि इथून प्रवास सुरू होतो तो कमळीचं सत्य शोधण्याचा, आता महाजनांची असलेली नात होण्याचा. कमळीचं सत्य अन्नपूर्णा कसं शोधून काढणार, राजन आणि अन्नपूर्णासमोर सत्य कसं येणार हे पाहणंसुद्धा तेवढंच रंजक ठरतं. म्हणून चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. जय गजानन माऊली. धन्यवाद.